समाजानं माऊली ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये शेण वाळू माती टाकली महाराज. एक दिवस मुक्ताबाईनं मांडे खावे वाटले म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबराय त्या ठिकाणी झोळी केली. विचार करा या गोष्टीचा, जगाची माय आहे. संबंध जगाला ज्ञान देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते ज्ञानोबराय झोळी केली महाराज. समाजासमोर द्या हो माझ्या मुक्ताईसाठी काहीतरी. कोणीतरी कोरान दिलं, पण त्याच विसोबा काकानं पाहिलं, वाळू शेण टाकली. अरे संन्याशाच्या कार्ट्या खूप चोचले रे तुमचे खायचे, म्हणून ते झोळीतलं सगळं खाली टाकलं महाराज. थै थै त्याच्यावरती नाचला, 2 गालफडात लावल्या आणि त्या ठिकाणी ज्ञानोबरांना काढून दिलं महाराज. जगाची माऊली ज्ञानोबरांनी झोळी अटकून दिली वर. कुटीचा दरवाजा आतून बंद केला आणि ज्ञानोबरा एकांतात बसले विचार करू लागले. अरे ज्या समाजासाठी, ज्या समाजाच्या हितासाठी आमच्या आई बापानं देहांत प्रायचित्त घेतलं, त्या जगानं काय दिलं आम्हाला? झोळीमध्ये काय टाकली? वाळू शेण माती. आणि त्याच वेळेला अंतर्मुख होऊन ज्ञानोबरा विचार करतात. कुटीचा दरवाजा आतून बंद केलेला आहे. त्याच वेळेला या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईनं पाहिलं, माझ्या ज्ञानदादानं जर आता दरवाजा उघडला नाही ना, तर या समाजाला ज्ञानेश्वरी मिळणार नाही, या समाजाला हरिपाठ मिळणार नाही, जगाला चांगदेव 65 मिळणार नाही, काही मिळणार नाही जगाला. म्हणून 5 वर्षाच्या आधी माया शक्तीनं त्या ठिकाणी उपदेश करायला सुरुवात केली. दादा स्वतःला ओळख